नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका छानशा रेसिपीमध्ये आणि माझ्या रेसिपी चॅनलमध्ये सुद्धा. तर आज आपण करूया मस्त असे पंजाबी ढाब्यावर मिळतात तसे मऊ, लुसलुशीत आणि भरपूर सारण असलेले आलू पराठे. हे आलू पराठे करण्यासाठी यामध्ये मी 2 सिक्रेट पदार्थसुद्धा घातले आहेत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. इथे आपण पराठे करताना अजिबात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. आणि असे हे टम्म फुगलेले, अजिबात न फुटलेले पराठे आपण करणार आहोत. आणि या पद्धतीने जर का तुम्ही पराठे केलेत ना, अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत असे हे पराठे राहतात. अजिबात चिवट किंवा वातड होत नाहीत. अगदी बटाटे कशा पद्धतीने शिजवायचे, पीठ कशाप्रकारे मळायचे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आणि असे हे मऊ लुसलुशीत आणि शेवटपर्यंत काठापर्यंत अगदी सारण पसरलेले पराठे झाले आहेत. रेसिपीमध्ये अगदी भरपूर टीप आणि ट्रिक सांगितल्या आहेत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आलू पराठे करण्यासाठी इथे मी बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे 2 बटाटे घेतले आहेत आणि याचे वजन म्हणाल ना तर 1/2 किलो बटाटे आहेत. 1/2 किलो बटाट्याचे पराठे 2 ते 3 व्यक्तींसाठी पुरेसे होतात. बटाटे इथे मी 1 ते 2 वेळा धुवून घेतले आहेत आणि कुकरच्या तळाशी 3 ते 4 वाट्या पाणी घालून त्यामध्ये बटाटे असलेले पातेले ठेवायचे आहे आणि पातेल्यावरती पुन्हा झाकण ठेवून कुकरचे झाकण लावायचे आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डायरेक्ट बटाटे कुकरमध्ये न लावल्यामुळे बटाट्यामध्ये अतिरिक्त पाणी शिरत नाही आणि कमीत कमी पाण्यामध्ये हा बटाटा छान असा शिजला जातो. त्यामुळेच पराठ्याचे सारण हे ओलसर होत नाही. यामुळेच पराठा छान असा लाटला जातो, अजिबात फाटत नाही. आता इथे पराठ्याचे पीठ मळण्यासाठी इथे मी चाळलेले गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून 2 चमचे तेल घालायचे आहे आणि मऊसूत असे पीठ मळून घ्यायचं आहे. आता या पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता बटाटे गार झाल्यानंतर त्याच्यावरील साली काढायच्या आहेत आणि बटाटे असे हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे किसणीने किसून घ्यायचे आहेत. इथे हाताने बटाटा न किसता असा हा किसणीने किसून घेतला आहे. त्यामुळे यामध्ये बटाट्याच्या अजिबात फोडी राहत नाहीत. बटाटा व्यवस्थित असा एकसारखा स्मॅश होतो. पहा, बटाटा मस्त असा किसला गेला आहे. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये इतर पदार्थ घालूया. 1 चमचा किसलेले आले आणि 1 चमचा किसलेली लसूण यामध्ये घातली आहे. आता 2 सिक्रेट पदार्थ म्हणजे 2 चमचे कसुरी मेथी आणि 3 ते 4 पुदिन्याची पाने बारीक चिरलेली यामध्ये घालायची आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक वाटून यामध्ये घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरेसुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये तुम्ही धण्या जिऱ्याची पावडरसुद्धा वापरू शकता. कसुरी मेथी आणि पुदिन्यामुळेच या पराठ्यांना मस्त असा स्वाद येतो. नक्की तुम्हीसुद्धा याचा वापर करून पहा. आता किसलेल्या बटाट्यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, बटाट्याचे सारण अजिबात ओलसर झालेले नाही आहे. अगदी पिठाचा गोळा मळतो त्याप्रमाणे हे सारण झाले आहे. आता आपण पराठे करायला घेऊ. त्यासाठी इथे मी लिंबा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतला आहे. आता बोटाच्या साहाय्याने वाटीचा आकार देऊन त्यामध्ये लिंबापेक्षा मोठ्या आकाराचे बटाट्याचे सारण घ्यायचं आहे आणि पिठाच्या वाटीमध्ये हे सारण भरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यायचं आहे. आता पराठ्याच्या पिठाचा गोळा आहे तो सुक्या पिठामध्ये घोळवून पराठा लाटायला घ्यायचा आहे. पहा, पराठा कसा मस्त असा लाटला जात आहे. आणखीन हा पराठा लाटताना अजिबात चिरला गेला नाही आहे. काठाकाठाने व्यवस्थित असा लाटला जात आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने जर का तुम्ही पराठे केलेत ना तर बिनधास्त असे लाटू शकता. पहा, जसे मी व्हिडिओत दाखवले आहे तसा पराठा तुम्ही लाटून घेऊ शकता आणि सारणसुद्धा याचे अगदी काठापर्यंत पोचले आहे. आता इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे. तवा तापल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. सुरुवातीला तव्याला पराठा चिकटू नये यासाठी तव्यावर थोडेसे तेल घालायचे आहे आणि मग पराठा तव्यावर घालायचा आहे. पराठा भाजायला घेतल्यानंतर अगोदरच वरून थोडेसे पराठ्याला तेल लावायचे आहे आणि छान असा पराठा उलथण्याच्या साहाय्याने प्रेस करून पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे. पहा, मस्त असा पराठा फुलला आहे.
आता तुम्हाला अजून एक पराठा मी इथे करून दाखवते. पहा, पुन्हा एक लिंबाएवढी पारी घ्यायची आहे आणि लिंबापेक्षासुद्धा मोठ्या आकाराचा सारणाचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये भरून पुन्हा पराठा असा लाटून घ्यायचा आहे. हा सुद्धा पराठा लाटताना अजिबात फाटला नाही आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे अशा प्रकारे केलेले पराठे टम्म असे फुगतात सुद्धा. अगदी एकूण एक पराठे छान असे फुलून आले होते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पराठे करून पहा. अगदी मस्त असे पराठे होतात. या पराठ्यांना लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. इथे मी पराठ्यांना तेल लावले आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. पहा, पराठा कसा टम्म असा फुगला आहे आणि असे हे गोल्डन ब्राऊन कलरचे खरपूस असे पराठे भाजले गेले आहेत आणि मस्त असे गुबगुबीतसुद्धा झाले आहेत. अशी ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा, पराठा कसा अगदी टम्म असा फुगला आहे आणि या पराठ्यांसाठी इथे आपण मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही. संपूर्ण पराठे आपण गव्हाच्या पिठापासून तयार केले आहेत, त्यामुळे हे तितकेच हेल्दीसुद्धा आहेत. लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारचे पराठे आपण त्यांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो आणि मोठ्यांनासुद्धा ऑफिसच्या डब्यामध्ये असे पराठे आपण करून देऊ शकतो. कधीकधी घरीसुद्धा वेगळी पोळी आणि वेगळी भाजी करण्याची इच्छा नसते, त्यावेळी आपण असे पराठे करून खाऊ शकतो. जसे रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावरती मिळतात, तसेच अगदी हे पराठे तयार होतात. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पराठे तयार होतात. या पद्धतीने जर तुम्ही पराठे केलेत ना, तर पहिल्याच प्रयत्नात पराठे तुम्हाला जमून येतील. अजिबात पराठे फाटणार नाहीत किंवा पराठ्यातून सारणसुद्धा बाहेर येणार नाही. असे अगदी मस्त मऊ लुसलुशीत पराठे तुम्हीसुद्धा कराल. अशी ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि यापुढील कोणती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आवडेल हे पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही आलू पराठ्याची रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. पहा, पराठे किती मस्त दिसत आहेत आणि पराठे चवीलासुद्धा इतके मस्त झाले होते ना, करता करताच पराठे फस्त झाले होते, त्यामुळे दाखवण्यासाठी इथे एवढेच पराठे शिल्लक राहिले होते. पहा, कसा अगदी मऊ लुसलुशीत लेअर सुटलेला पराठा तयार झाला आहे. हे पराठे लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा टॉमॅटो सॉसबरोबर सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. आणि हा आलू पराठा आहे, त्यामुळे थोडे तरी बटर हवे. अशी ही आलू पराठ्याची रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.